नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। नांदेड येथून आमचे प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नांदेडमध्ये शिवसेनेच्या वतीने राम मंदिर दान चोरी प्रकरणी रामरक्षा आरती करण्यात आलेली आपण पाहू शकता। संबंध महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या हाकेला हाक देऊन या ठिकाणी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। नांदेड येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज राज्यभर मध्ये जे राम मंदिरामध्ये चोरी झाली त्यामध्ये रामाच्या पादुकांची असल आणि काही 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 सीतामातेचे दागिने, काही चांदीच्या विटकरी जे चोरी झाली, या चोरीला सर्व त्या ठिकाणची समिती ही जबाबदार आहे आणि शासन जबाबदार आहे। त्यानिमित्त रामरक्षा सुरक्षा म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महाआरतीचं नियोजन ठेवलं आहे। त्याच पद्धतीनं आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी नांदेड जिल्हा शिवसेना व शहरच्या शिवसेनेच्या वतीने हे महाआरतीचं नियोजन ठेवलेलं आहे। खरं तर आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वात त्यांनी एक मागणी केली होती की संबंध भारतभर प्रभू श्रीरामाची आरती करण्यात यावी। कारण राम मंदिरात जो आस्थेचा विषय असतो तिथे सुद्धा या भाजप सरकारला अपयश आलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेची एक मागणी आहे की मागील राम मंदिराच्या 2 वर्षाचं ऑडिट करण्यात यावं। जी समिती आहे याच्यात दोषी आहे, दोषींना भाजप का नजरअंदाज करतं किंवा त्यांना पाठीशी का घालतं, हा आपल्या चॅनल मार्फत माझा सर्व भाजपवासियांना सवाल आहे। आणि येणाऱ्या काळात या राम मंदिराच्या एवढ्या पवित्र स्थानी चोरी करणाऱ्या चोरांना जर भाजप पाठीशी घालणार असेल तर शिवसेना येणाऱ्या काळात यांच्या विरोधात आक्रमक होईल।